नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत IMP प्रश्न जे तलाठी भरतीसाठी खूपच असे महत्त्वाचे आहेत। सोबतच मित्रांनो, यामधले जे काही प्रश्न आहेत ते आपण मागील वर्षी झालेल्या प्रश्नांवर आधारित, सोबतच येणाऱ्या काळात कोणते प्रश्न येण्याची शक्यता आहे असे प्रश्न, सराव प्रश्न, काही IMP प्रश्न, असे सर्व प्रश्न मिळून या ठिकाणी एक व्हिडिओ तयार केला आहे। तर या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला तलाठी भरती सोबतच बाकीच्या सर्व परीक्षेमध्ये खूपच असे महत्त्वाचे ठरतील। आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर या ठिकाणी आपण लगेच या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर या ठिकाणी लगेच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। मित्रांनो, प्रश्न पहिला, खालीलपैकी घटना समितीमध्ये एकूण किती महिला होत्या? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 15 महिला होत्या हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, पुणे येथे अहिल्या आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केले होते? तर बघा, या ठिकाणी पण आपल्याकडे ऑप्शन 4 आहेत आणि ह्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, इम्पिरियल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या गव्हर्नरने स्थापन केले होते? तर बघा, या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन 4 आहेत आणि ह्या 4 पैकी चौथ्या क्रमांकाचं आपलं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन। प्रश्न क्रमांक चौथा, सवर्ती सूचीतील एकाच कायद्याच्या बाबत दोन्ही सरकारमध्ये परस्पर विरोध निर्माण झाल्यास कोणत्या सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो? तर बघा, 4 ऑप्शन दिलेत आपल्याकडं आणि ह्या 4 पैकी ऑप्शन क्रमांक 1 केंद्र सरकारचा कायदा या ठिकाणी श्रेष्ठ ठरतो। प्रश्न क्रमांक 5, राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर बघा, कोण करता? तर प्रश्न क्रमांक 5चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल करतात। प्रश्न क्रमांक 6, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर बघा, सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 3 स्थायू या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 4 अंश सेल्सिअसवर पाण्याची महत्तम घनता जास्त असते। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी वर्ल्ड हंगर डे कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 28 मे या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 बिलासपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या दिवशी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो? तर बघा, आपल्याकडे या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत आणि या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 3 10 जुलै याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? पडत नाही विचारलं आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 इराण याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी मांजरसुंबा घाट कोठून कोठे जातो? तर प्रश्न क्रमांक 12चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बीड ते अहमदनगर याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिली खाजगी LNG सुविधा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 आणि या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी सम्राट अशोक याचा मुख्य प्रधान कोण होता? तर कोण होता मुख्य प्रधान? तर ऑप्शन क्रमांक 4 राधागुप्त हा याचा मुख्य प्रधान होता। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? या ठिकाणी कमी विचारलं आहे, तर ऑप्शन आपलं या योग्य उत्तर आपलं कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ आपलं योग्य उत्तर आहे। आता बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर बघा, या ठिकाणी जास्त विचारलं आहे, तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 16चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे।
प्रश्न क्रमांक 17वा, कारगिल विजय दिन कधी असतो किंवा कोणता असतो? तर बघा प्रश्न क्रमांक 17व्याचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 26 जुलै हा असतो. प्रश्न क्रमांक 18वा, कारगिल युद्धात किती भारतीय सैनिकांनी प्राण गमावले? तर बघा हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 527. प्रश्न क्रमांक 19, कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही विचारले. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुरूचे झाड या ठिकाणी नत्र स्थिरीकरण करीत नाही. प्रश्न क्रमांक 20, सस्तन प्राण्यात युरिया कोठे तयार होतो? तर प्रश्न क्रमांक 20व्याचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, यकृत या ठिकाणी तयार होतं. प्रश्न क्रमांक 21, भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3, उत्तर प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, तिळाचा सर्वाधिक उपयोग कशासाठी केला जातो? तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 आणि ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, खाद्यतेलासाठी सर्वाधिक उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 23, त्रिपुरा राज्याचे राज्यफळ कोणते आहे? तर कोणते आहे राज्यफळ? त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3, अननस हे त्रिपुरा राज्याचे राज्यफळ आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते? काय विचारलं तर जास्त असते. तर ऑप्शन क्रमांक 4, ऊस या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी निळवा ही कोणत्या पिकाची जात आहे? तर बघा मित्रांनो, निळवा कशाची जात आहे? तर बघा ज्वारीची जात आहे. प्रश्न क्रमांक 26, कोणत्या हंगामात दवाचे प्रमाण वाढते म्हणजेच जास्त होते? तर बघा प्रश्न क्रमांक 26चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रब्बी हंगामात. प्रश्न क्रमांक 27, एकदल चारा पीक आमचा राजा असे कोणत्या पिकास संबोधले जाते? तर 27 क्रमांकाच्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मका या पिकास संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 28, जमिनीत सर्वात जास्त कोणते घटक असते? त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1, सिलिकॉन हे घटक सर्वात जास्त असतात. प्रश्न क्रमांक 29, गव्हावरील काजळी या रोगाचा उद्भव पुढीलपैकी कोणता आहे? तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, कीटकनाशक कायदा केव्हा पास झाला? त्या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1968 साली कीटकनाशक कायदा पास झाला. प्रश्न क्रमांक 31, कारगिल युद्ध किती दिवस चालले होते? तर बघा कारगिल युद्ध जे आहे ते या ठिकाणी किती दिवस चाललं? तर ऑप्शन क्रमांक 2, 60 दिवस चालले होते. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कारगिल युद्धाच्या वेळी देशाचे पंतप्रधान कोण होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4, अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे त्यावेळेसचे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 33, अंतराळात जाणारी भारतीय वंशाची तिसरी महिला कोण ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सिरिसा बांदला या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, भारतातील प्रतिस्पर्धा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा प्रश्न क्रमांक 34चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 2002 साली. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1, H1N1 या विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? तर बघा प्रश्न क्रमांक 36चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ड या जीवनसत्वाचे. प्रश्न क्रमांक 37, लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 37चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, आंध्र प्रदेश.
प्रश्न क्रमांक 38, तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 गोवा या राज्याचे सहकार्य घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युत तयार करणारा जिल्हा कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हा जिल्हा सर्वात जास्त विद्युत करणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हा जिल्हा सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 41, सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 नागपूर याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 43, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा प्रश्न क्रमांक 43चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 12 मे या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 44, जागतिक हवामान दिन कधी असतो? कधी असतो? तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 30 मार्च या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी जागतिक कावीळ दिन कधी पाळला जातो? तर बघा प्रश्न क्रमांक 45चं आपलं योग्य उत्तर आहे 28 जुलै या दिवशी पाळला जातो. प्रश्न क्रमांक 46, जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर याचे देखील उत्तर या ठिकाणी बघा 28 जुलै योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? कोणी केली आहे? तर बघा आपलं ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार याचं योग्य उत्तर आहे. क्रमांक 48, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी केली? कधी केली आहे? तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 48चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 27 सप्टेंबर 1925. प्रश्न क्रमांक 49, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 50, शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्या ठिकाणी काय आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 50चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 धवल याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जीकेचे किंवा सामान्य ज्ञानचे असे महत्त्वाचे IMP प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. लवकरच आपण याचा पार्ट 2 देखील आणणार आहोत. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण तलाठी भरती असेल किंवा इतर कोणती परीक्षा असेल त्या संदर्भात महत्त्वाची नोट्स IMP प्रश्नाचे व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि या ठिकाणी तलाठी भरतीसाठी आपण रेग्युलरी दररोज या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ टाकत आहोत. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकतात. आणि येणाऱ्या काळात असेच महत्त्वाचे IMP प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्यू.